बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। नमस्कार बिंदास। वैजापूरचा राजकीय आखाडा, नगर परिषद नगरपालिकेची ही रणधुमाळी एका वेगवेगळ्या विकासाच्या मुद्द्यांवरती जाते। अशाच स्थितीमध्ये आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये जी काही विकास कार्य झाली आहेत त्या विकास कार्याच्या अनुषंगाने शहरामध्ये त्याची प्रचिती दिली जाते। शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रभागामध्ये विकास केल्याचं बोललं जात आहे। शहरातील विकासाची संकल्पना, नागरिकांचा प्रतिसाद आणि बोरनारे सरांचं उद्दिष्ट या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झालेले आहेत आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या सौभाग्यवती संगीताताई बोरनारे। खूप खूप स्वागत तुमचं। सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला तुम्ही फिरत होता सरांच्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं, तर त्या ठिकाणी सुद्धा महिलांशी एक वेगळी जपणूक आणि वेगवेगळे नातेसंबंध जोडले गेलेत। आता शहराच्या प्रत्येक प्रभागात तुमची प्रचार यात्रा सुरू आहे, तर काय महिला माता भगिनींच्या प्रतिक्रिया येतात सरांबद्दल? माता बहिणांच्या खूप सुंदर प्रतिक्रिया आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी इतके कामं केले की त्याच्यामुळं भगिनी इतक्या खुश आहे आणि ते सगळ्या म्हणतात की आम्ही सरांनी आम्हाला इतके मंदिर सरांनी महादेवाचे 13 मंदिर दिले आणि प्रत्येक ठिकाणी वाड वस्त्यांवर रोड केले, त्याच्यामुळे महिला इतक्या खुश आहे आणि त्या म्हणताय की आम्ही बोरनारे सरांच्याच पाठीमागे आहे आणि बोरनारे सर आमचे लाडके भाऊ आहेत। नक्कीच बोरनारे सर आमचे लाडके भाऊ असल्याचं प्रतिक्रिया महिलांकडून मिळत आहेत। दुसरा मुद्दा जर बघितला तर वैजापूर शहराच्या विविध विकासाच्या माध्यमातून वेगवेगळे मुद्दे चर्चेत येत आहेत। तर तुम्हाला काय वाटतं की वैजापूर शहरासाठी आणखी जर लोकांनी संधी दिलीच नगरपालिकेची जर आपल्याकडं, तर आणखी काय काय करू शकता तुम्ही वैजापूर शहराच्या विकासासाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी? वैजापूर शहराची आजची परिस्थिती बघता आम्ही आता म्हणजे कॉलन्यान फिरतोय, कॉलन्यांमध्ये चांगली आहे व्यवस्था। पण दुर्गानगर गेलं, इंदिरानगर गेलं, पंचशील नगर गेलं, धरणग्रस्त एरिया गेलं तर इतकी घाण आहे म्हणजे आपल्याला तिथे उभे सुद्धा राहावं वाटत नाही। तुम्हाला आमचं खोटं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या माध्यमातून सुद्धा चौकशी करू शकता। इतकी गंदगी पसरलेली, अक्षरशः कसं काय लोक राहतात आम्हाला तेच नवल वाटतंय। तर त्याच्यामुळे ते म्हणतात आम्ही 25 वर्षापासून विकास केला, पण काय विकास केला हेच कळालं नाही। तर आमचं पहिलं उद्दिष्ट राहणार आहे की ह्या लोकांना स्वच्छ पाणी आणि त्यांची नाल्यांची सफाई। इतकी घाण आहे, त्यांचे आज आरोग्य धोक्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा आम्ही नाल्यांची सफाई करणार आहे, कारण अक्षरशः त्यांचे दरवाजे आणि नाल्या एकदम समोरासमोर आहे। त्याच्यामुळे त्या माता भगिनींकडे बघितलं का आम्हाला खूप कसतरी होत होतं। तर त्याच्यामुळे आम्ही 100% नाली सफाई आणि स्वच्छ वैजापूर करणार आहे। नक्कीच स्वच्छ आणि सुंदर वैजापूरचा हा विषय वेगवेगळ्या स्तरावरती चर्चेला पण जातोय आणि आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत। तर एक महिलांसाठी म्हणून जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टी चर्चेत येत असत्या, तर प्रामुख्यानं येथील महिला आणि आणखी काही गोरगरीब परिवार असे आहेत की ज्यांना घरांची अपेक्षा आहेत की आपल्याला एक पक्कं घर मिळालं पाहिजे हक्काचं, तर त्यासाठीची काय संकल्पना आहे? अक्षरशः शेड आहे, म्हणजे पत्र टाकलेले नाहीये, काहीच नाही, पानकापड अंथरलेले त्या लोकांनी, अजूनही त्यांना पक्के घरकुल मिळालेले नाहीये। तर आमची पहिली हे राहील की त्यांना रमाईमधून घरकुल मिळवून देऊ आम्ही आणि प्रत्येकाला सिमेंट काँक्रीटचं घर हे मिळालंच पाहिजे। आणि त्यांनी पावसाळ्यात ते म्हणे इतकं अक्षरशः इतकी फजिता होती की नालीतले पाणी आमच्या घरामध्ये येतं म्हणे। तर आम्ही 100% मी बोरनारे सरांच्या माध्यमातून त्यांची सौभाग्यवती म्हणून मी शब्द देते की प्रत्येक महिलाला स्वतःचं घर हे 100% आम्ही करून देणार। सरांचा शब्द काय आणि तुमचा शब्द काय तो महत्वाचाच आहे। दुसरी गोष्ट जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळे नगरसेवक पदासाठी उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करतायत, तर तुम्हाला अशी खात्री आहे की यावेळेला जसे विधानसभेला जी परिस्थिती झाली होती तीच परिस्थिती शहरामध्ये होईल आणि जनता पुन्हा एकदा आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे जे आहेत यांच्या बाजूनं कौल देतील आणि संजय बोरनारेंना नगराध्यक्ष करतील असं वाटतं का? हो, 100% वाटतं, कारण लोक विकासाला मानतात आणि आपण म्हणजे आता 50 वर्ष झाली तसं वैजापूर तालुक्याचा विकास झालेला नाही। विनायकराव पाटलानंतर बोरनारे सरांनीच हा विकास घेतलेला आहे, त्याच्यामुळं लोक म्हणतात की विनायकराव पाटलानंतर बोरनारे सरच हे विकास करू शकतात। त्याच्यामुळे सगळे लोक इतके खुश आहे आणि ते स्वतःहून प्रतिक्रिया देत आहे की नाही आम्ही बोरनारे सरांच्याच पाठीमागे आहे आणि बोरनारे सरांच्या पाठीमागे म्हणजेच आम्ही विकासाच्या पाठीमागे आहे आणि विकास केल्यामुळे 100%
100% लोक संजू भाऊला निवडून देतील ही आमची खात्री आहे. नक्कीच. जसं आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रभागामध्ये तुम्ही आता सांगितलं की नाल्यांची सफाई नाही आहेत, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा विषय येतोय. तर पिण्याच्या पाण्याचे जार हटत नाही असे आरोप संजय बोरनारे जे आहेत यांनी मुलाखतीमध्ये दिले होते. तर पिण्याच्या पाण्यासाठी काय महत्त्वाच्या संकल्पना आहेत की कशा पद्धतीने त्या महिलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल? समोरचे विरोधक म्हणताय की 25 वर्षापासून वॉटर फिल्टर चालू आहे, पण वॉटर फिल्टर हे बंद आहे आणि प्रत्येक ठिकाणी जार घेत आहे. प्रत्येक महिलेला दिवसभरामध्ये 2 जार लागतात. तर त्याच्यामुळे आम्ही बोरनारे सरांची अशी संकल्पना आहे की प्रत्येक घरामध्ये हे वॉटर फिल्टरचं पाणी गेलं पाहिजे आणि सरांची इच्छा आहे की प्रत्येक नागरिकांचे हे 50 रुपये रोज 40 रुपये रोज हा वाचला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे वॉटर फिल्टरचं पाणी जाणार म्हणजे जाणार आणि त्याची संकल्पना सरांनी ठरवलेली आहे. फक्त लोकांनी आता नगरपालिका सरांच्या ताब्यात दिली म्हणजे ती संकल्पना पूर्णत्वात येईल. दुसरी गोष्ट जर म्हटलं आपण आता तर चर्चेला जातो मुद्दा की आमदार म्हटल्यानंतर बोरनारे सरच आहेत आणि पुन्हा संजय बोरनारे जे आहेत त्यांना सुद्धा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली जाते. तर आरोप होतोय विरोधकांकडून की घराणेशाहीचं राजकारण सुरू झालं की दोन्ही पदं आम्हालाच हवीत, तर मग बाकीच्यांनी काय करायचं? तर तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे? नाही, आमचे संजू भाऊ तर नाहीच म्हणत होते नगराध्यक्ष पदाला, ते उभं राहायचं नाहीच म्हणत होते. पण जेव्हा जनतेतून आवाज आला आणि आम्ही तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही निष्ठावंतांना तिकीट द्या, आम्ही त्यांना 100% निवडून आणू. पण त्यांनी निष्ठावंतांना तिकीट दिलं नाही. जे 2-2 महिन्याला पक्ष बदलतात त्यांना तिकीट दिलं. त्याच्यामुळे आमचा नाईलाज झाला आणि त्याच्यामुळे ज्यावेळी जनतेतून खूप आवाज आला की नाही बोरनारे सरांच्या घरातलाच माणूस लागतो, त्यावेळेस आम्ही संजू भाऊंचं नाव पुढे केलं. नक्कीच. शेवटी जाता जाता वैजापूर शहरातील वैजापूरच्या या नगरपालिकेशी निगडीत असलेल्या नागरिकांसाठी, महिलांसाठी आणि तमाम बांधवांसाठी तुमच्या वतीनं काय आव्हान कराल या निवडणुकीसाठी? मी वैजापूरच्या नागरिकांना एकच आव्हान करणार आहे की तुम्ही सुज्ञ आहात, शिकलेले आहात, प्रतिष्ठित आहात. त्याच्यामुळे तुम्हाला विकास हवा असेल तर तुम्ही बोरनारे सरांच्या पाठीमागे राहा आणि संजू भाऊला प्रचंड मताने निवडून द्या. म्हणजेच आपल्याला अजून काही जी राहिलेली कामं आहे ती पूर्ण करता येईल आणि सगळ्यांच्या घरामध्ये वॉटर फिल्टरचं पाणी हे जाणार म्हणजे जाणार, हा बोरनारे सरांचा शब्द आहे. नक्कीच मित्रांनो, आजच्या बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झाले होते आमदार प्राध्यापक रमेशजी बोरनारे सरांच्या सौभाग्यवती संगीताताई बोरनारे. ताईंनी मांडलेल्या मतांबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. धन्यवाद.